कोकण म्हणजे निसर्ग, समुद्र, मायेचं ठिकाण. इकडले पक्षीसुद्धा कोकणीमध्ये बोलतात. तुमका प्रश्न पडलो असाल की हे खंय फिरूक गेले. माझ्या भाषेवरून तसा अंदाज देखील लागलो असत की आम्ही खंय फिरूक गेले होते. जास्त सस्पेन्स न बाळगता मी सांगतोय, आम्ही आलेलो आहोत कोकणात. कोकणात कुठे तर देवगड बीचवर. देवगड बीचवर एका बाजूला समुद्र, एका बाजूला पवनचक्क्या आणि मध्ये असलेलं हे गार्डन फारच सुंदर दिसतं. समुद्राचे खारे वारे आणि मन शांत होऊन जाईल सारे. इथं आल्यानंतर तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहणारच नाही. इथलं हे सुंदर असं दृश्य पाहून तुम्हाला फार छान वाटतं. बघू देखील शकता तुम्ही इथं किती छान प्रकारचं गार्डन आहे. छान छान फुलं भरलेली आहेत. हा व्हिडिओ जर समज तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला आजूबाजूला काय काय आहे देवगडमध्ये पाहण्यासारखं याची देखील मी माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण ह्या गार्डनची सफर करूया. इथे तुम्ही पाहतच असाल वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे इथे लावलेली आहेत. खाली समुद्र दिसत आहे, फार छान वाटत आहे. तर आता आपण पुढं जाऊया. पुढं एक स्टॅच्यू दिसत आहे. तर त्याचबरोबर इथं आजूबाजूला अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. इथे एक जास्वंदीचं झाड आहे. ते किती छान असं फुलांनी भरलेलं आहे. हे कसला स्टॅच्यू आहे तर ही एक मासे विकणारी बाई आहे, याचा स्टॅच्यू केलेला आहे. इथं बसण्यासाठी छान जागा तयार केलेली आहे. या ठिकाणी बसून तुम्ही अंताक्षरी खेळू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पा मारू शकता, गप्पा गोष्टी करू शकता, छान असा समुद्राचा आनंद घेऊ शकता. इथं अजून एक स्टॅच्यू तयार केलेला आहे. तर हा स्टॅच्यू कसला आहे? हा स्टॅच्यू आहे नावाड्याचा. तर आजूबाजूला देवगडच्या काय आहे? देवगडच्या आजूबाजूला आहे कुणकेश्वर, तिथं आहे शंकराचं देवस्थान. तसंच पोखरबाव, तिथं गणपतीचं मंदिर आहे. ते मंदिर फार सुंदर आहे. त्या मंदिराला तुम्ही भेट द्या, तुम्हाला देखील छान वाटेल. तसंच आजूबाजूला अजून काय काय आहे? इथं अजून कसला स्पॉट आहे? इथं एक हार्ट शेप केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही फोटो काढू शकता. वेगवेगळ्या प्रकारे फोटो, वेगवेगळ्या प्रकारचे फोटो इथं तुम्ही काढू शकता. तुमच्या आठवणी तयार करू शकता. आई वडिलांसोबत या, तुमच्या गर्लफ्रेंड वाईफसोबत या. इथं येऊन वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, आठवणी तयार करा. इथं टेबल्स तयार केलेले आहेत. चार खुर्च्या देखील सजवलेल्या आहेत. इथे टेबल्सवरती चेसची डिझाईन आहे. या ठिकाणी तुम्हाला चेस खेळायचा असेल तर सोंगट्या नाही आहेत बरं का. येताना सोंगट्या घेऊन याव्या लागतील. आता आपण पुढे जाऊया. पुढे एक फारच इंटरेस्टिंग असा स्पॉट दाखवतो. त्याच्या अगोदर इथे एक बघू शकता फार्मरचा स्टॅच्यू तयार केलेला आहे. तो देखील फार सुंदर असा आहे. देवगडमध्ये काय आहे खाण्यासाठी स्पेशल? तर इथं मासे फार छान मिळतात. छान छान मासे, टेस्टी मासे आणि सोलकढी, घावणे, तांदळाची भाकरी इथली फार फेमस अशी आहे. फार छान असे गार्डन आहे. आजूबाजूला ग्रीनरी आहे. आता आपण आपल्या त्या स्पॉटजवळ जाऊया, ज्या स्पॉटबद्दल मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी जाऊया. इथं आजूबाजूलाच तसंच दीपगृह देखील आहे. दीपगृहाला तुम्ही भेट देऊ शकता. विजयदुर्ग किल्ला आहे, तिथं भेट देऊ शकता. इथं आता आपण बघत आहोत, इथं या काकांनी या गार्डनची काळजी घेतलेली आहे. फारच छान काका, गार्डनची काळजी घेतल्याबद्दल थँक्यू. इथं आपण जसे एंट्री करतो गार्डनला, त्याच्या अगोदर आजूबाजूला स्टॉल आहेत. तिथं माझ्या वहिनीचा देखील स्टॉल्स आहे. तिथं तुम्ही छान कांदा भजी खाऊ शकता. माझी वहिनी कांदा भजी फारच छान बनवते. माझ्या काकांचं छोटंसं हॉटेल आहे. हा एक स्पॉट आहे बघा. ह्या स्पॉट्सवरती फोटो फार छान निघतात. बघा माझी बायको कशी लगेच फोटो काढायला निघाली. हिचा आता फोटो काढण्यासाठी मला वरती जावं लागेल. चला आता आपण पण हा स्पॉट वरनं बघूया कसा निघतो. हिचे 2-4 फोटो क्लिक करून झाले आहेत. आता आपण मी वरती जातो, तुम्हाला देखील हा स्पॉट दाखवतो. बघू शकता तुम्ही, फारच छान असा स्पॉट आहे. फार छान व्ह्यू येतो. तर आता ह्यापुढे माझी बायको काहीतरी बडबड करत, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि तिच्या त्या बडबडीला प्रतिसाद द्या. वेगवेगळे प्रतिसाद द्या. कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा. ती जे सांगते ते ऐकून घ्या. खानावळ माझ्या काकांची आहे देवगड कोर्टच्या समोर, तिथे देखील भेट द्या. तर रेसफुल टचला तुम्ही असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या.